महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे कोणत्या दोन शहरांना जोडले गेले आहे? महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे कोणत्या दोन शहरांना जोडले गेले आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 1 नागपूर ते मुंबई. महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई या दोन शहरांना जोडले गेले आहे. तसेच मित्रांनो, समृद्धी महामार्गाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण पाहूया. समृद्धी महामार्गाचे नाव आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. तसेच मित्रांनो, या महामार्गाची एकूण लांबी आहे 701 किलोमीटर. हे महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान आहे. तसेच मित्रांनो, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हे एकूण 10 जिल्ह्यातील 24 तालुके व 392 गावातून जाणारा महामार्ग आहे. तसेच मित्रांनो, हे महामार्ग एकूण 10 जिल्ह्यांमध्ये जाते. ते कोणकोणते 10 जिल्ह्यात हे सुद्धा लक्षात असू द्या. 1 नागपूर, 2 वर्धा, 3 अमरावती, 4 वाशिम, 5 बुलढाणा, 6 जालना, 7 छत्रपती संभाजीनगर, 8 अहिल्यानगर, 9 नाशिक आणि 10 ठाणे. या 10 जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जाते. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर त्याचा योग्य उत्तर आहे 701 किलोमीटर. पुढील प्रश्न आहे, गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो? गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 ॲनेलिडा. गांडूळ हा प्राणी ॲनेलिडा या संघात येतो. पुढील प्रश्न आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 1974 साली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 1974 साली झालेला आहे. तसेच मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रातील 6 कोणकोणते व्याघ्र प्रकल्प आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या. 1 मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. दुसरे तडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. तिसरे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांना जोडून आहे. 4 पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. 5 नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यादरम्यान आहे. 6 बोर व्याघ्र प्रकल्प हे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा विशेष पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे चंद्रपूर. त्यानंतर मित्रांनो, पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे. तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे नागपूर. पुढील प्रश्न आहे, 1 ग्राम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते? 1 ग्राम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 4 किलो कॅलरी. 1 ग्राम प्रथिनापासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. पुढील प्रश्न आहे, अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 कानन. अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द हे कानन होते. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द हे मुख, तोंड, बंधन आणि तुंड हे आहे. त्यानंतर अरण्य शब्दाचा समानार्थी हे कानन, जंगल, वन, विपिन आणि रान हे अरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. सदन या शब्दाचे समानार्थी शब्द हे घर, आले, निवास, धाम आणि गेह हे म्हणजे सदन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपालाचे नाव काय आहे? महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपालाचे नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 CP राधाकृष्णन. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपालाचे नाव हे CP राधाकृष्णन आहे. पुढील प्रश्न आहे, सध्या कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे? सध्या कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 अंगोला. अंगोला देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील प्रश्न आहे, मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता आहे?
मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 प्रमस्तिष्क. मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग हे प्रमस्तिष्क आहे. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता? पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 निळा देवमासा. पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी हे निळा देवमासा आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढील प्रश्न आहे, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 गोपाळ गणेश आगरकर. सुधारक हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले. पुढील प्रश्न आहे, मेघासम तो श्याम सावडा या वाक्यातील अलंकार ओळखा. मेघासम तो श्याम सावडा या वाक्यातील अलंकार ओळखा. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 उपमा अलंकार. मेघासम तो श्याम सावडा या वाक्यातील अलंकार हे उपमा अलंकार आहे. पुढील प्रश्न आहे, धुण्याच्या सोडामध्ये सामान्यतः काय आहे? धुण्याच्या सोडामध्ये सामान्यतः काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 सोडियम कार्बोनेट. धुण्याच्या सोड्यामध्ये सामान्यतः सोडियम कार्बोनेट आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी महाराष्ट्रात आढळत नाही? खालीलपैकी कोणता प्राणी महाराष्ट्रात आढळत नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 चौशिंगा. चौशिंगा हे प्राणी महाराष्ट्रात आढळत नाही. पुढील प्रश्न आहे, भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 पद्मभूषण. भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हे पद्मभूषण आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीची लांबी किती आहे? महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीची एकूण लांबी किती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 720 किलोमीटर. महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीची एकूण लांबी हे 720 किलोमीटर आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.